एकीकडे गणेशोत्सव एकदम धामधूममध्ये सुरू असला तरी राज्यामध्ये निवडणुकांपूर्वीचे वारे चांगलेच वाहताना दिसत आहेत. सध्या कोणत्याही पक्षानं अधिकृत भूमिका सादर केली नसली तरी भेटीगाठी पाहता चर्चेना मात्र चांगलंच उधाण आलंय. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार राज्यात लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. मात्र निवडणुका कधी होणार यावर अनेक चर्चांना उधाण आलंय. तर दुसरीकडे आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने आढावा बैठक पार पडली. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीत निवडणूक आयोगानं उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळ आणि साधन सामग्रीचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुका एकाच टप्प्यात होणं शक्य नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात 2 ते 3 टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याची सध्या माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे डिसेंबर महिन्यात राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार वॉर्ड रचना, आरक्षण आणि मतदार याद्या तयार करण्याचं काम निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगानं टप्प्याटप्प्यानं निवडणुका घेण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या निवडणुकांमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीमधील पक्ष देखील या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.